आठवड्यातून एकदा तरी असा हेल्दी नाश्ता घरच्यांना नक्की खाऊ घाला. मग करायचं काय आहे? त्यासाठी इथे मी मुगाची डाळ छान भिजवून घेतलेली आहे. 4-5 तास आपल्याला भिजवून डाळ घ्यायची आहे. त्यानंतर यातील सगळं पाणी काढून मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना यामध्ये इथे मी मिरच्या घातल्या आहे, आलं घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मटरसुद्धा मी अर्धी वाटी घालून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे मी 4 चमचे बेसन घातलेलं आहे. 1 चमचा आपल्याला इनो घालायचा आहे. थोडंसं पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे. आता हा नाश्ता आपण अप्पे पॅनमध्ये तयार करणार आहोत. त्यासाठी अप्पे पॅन गरम करून घेतले आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला 1-1 चमचा घालून दोन्ही साईडून छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्तपैकी आपले हे फ्राय करून झालेले आहेत. आता हा नाश्ता तुम्ही असाच सुद्धा चटणीबरोबर खाऊ शकतो. पण इथे मी एक तडका तयार करून घेतला. तेलामध्ये इथे मी मोहरी घातलेली आहे. 2 चमचे सफेद तीळ घालायचे, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हा नाश्ता घालून 2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. गरमागरम हा नाश्ता सोबत चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा.